तर उपराष्ट्रपती पदासाठी एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी यांच्यामध्ये मुख्य लढत आहे। असं असतानाच दौंड तालुक्यातल्या एका तरुणाची चांगलीच चर्चा रंगली। दौंड तालुक्यातला तरुण उमेश म्हेत्रे यानं थेट उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरलाय। 15,000चं डिपॉझिट जमा करून त्यानं अर्ज दाखल केला। त्याच्या या कृत्याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होतीये। महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील सहजपूर गावातील शेतकऱ्याचा मुलगा आहे। तरी मी काल राज्यसभेत उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे व मी पुणे जिल्ह्यात गोरगरिबांना मी वैद्यकीय निधी असेल, महसूलची कामं असतील किंवा वैद्यकीयची कुणाला सेवा लागत असेल तर मी दिल्ली, मुंबई या ठिकाणी पळून मी लोकांना मदत करतो। तरी खासदारांनी या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मला मतदान करावं असं मी सर्वांना विनंतीपूर्वक आग्रह करतो।